नमस्कार, मी श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चर्चा तर होणारच, यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चर्चेचा विषय आहे भिवंडी मतदारसंघ. चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टरचे संपादक राकेश पाटील सर. तर चर्चेला आपण सुरुवात करतोय. भिवंडी मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील तसेच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा तसेच निलेश सांबरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर सर, तुम्हाला काय वाटते, ही निवडणूक तिरंगी होणार की दुरंगी होणार? भिवंडी लोकसभा मतदारसंघ तसं पाहायला गेलं तर फार चुरशीची लढत आहे. या ठिकाणी भाजप सेना युतीतर्फे भारतीय जनता पार्टीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुनश्च उमेदवारी दिली आहे. ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. तर महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेस हट्ट धरून होती आणि काँग्रेसचा तसा अधिकार देखील होता, परंतु शरद पवारांनी आग्रहाखातीर ती राष्ट्रवादीला घेतली आणि त्या ठिकाणी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर ही निवडणूक ते लढीत आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसकडनं इच्छुक असलेले जिजाऊ प्रतिष्ठानचे निलेश सांबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेला आहे. याच्यात ही दुरंगी नसून तर तिरंगी फाईट निर्माण झाली आहे. कारण की निलेश सांबरे अपक्ष जरी असले, त्यांचे कामं भरपूर आहेत, लोकांना ते परिचित आहेत, सेवाभावी म्हणून त्यांची ओळख आहेत. त्याच्यामुळे ही दुरंगी नव्हे तर तिरंगी फाईट होणार हे सत्य. आता प्रश्न असा आहे, भाजप सेना युतीचे कपिल पाटील जे आहेत केंद्रीय राज्यमंत्री होते, त्यांची जर जमेची बाजू म्हटली, मोदींची सभा होऊन गेली आणि भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकद लावली आणि त्या ताकदीचा परिणाम सभा यशस्वी झाली. त्याच्यामध्ये मोदींनी जे प्रश्न उपस्थित केले, त्या प्रश्नांनी आणि लोकांना जे आव्हान केले, भावनिक आव्हान केले, देशभक्तीचे आव्हान केले, देशासाठी, या ठिकाणी कपिल पाटील नव्हे नरेंद्र मोदी उभा आहे म्हणून मतदान करा, म्हणजे कपिल पाटीलची निष्क्रियता लपवण्याचाच प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंवा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. कारण की कपिल पाटीलवर तशी नाराजी आहे. कपिल पाटील एकीकडे म्हणतात किंवा कपिल पाटीलचे कार्यकर्ते म्हणतात किंवा महायुतीचे कार्यकर्ते म्हणतात की त्यांनी जवळजवळ 10 वर्षात भरपूर कामं केलीत, 35,000 करोडपेक्षा जास्त कामं केलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण विरोधक म्हणतात कामं दाखवा. महानगरपालिकेचे कामंही ते आपले म्हणतात, राज्य सरकारचे कामंही ते आपले म्हणतात, काँग्रेसच्या काळात झालेले कामं असं असताना ते त्यांचे श्रेय घेतात. हे वादवाद श्रेयाचे वाद तर चालूच आहेत. परंतु कपिल पाटीलसाठी प्लस मी असं म्हणेल, या ठिकाणी दुरंगी तर तिरंगी फाईट आहेत. त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार हा तुल्यबळ आहे. त्याच्यामुळे तो जे भाजपला मतदान करणार नाही, शेतकरी राहो, त्याच्यानंतर मराठा समाज म्हणा, किंवा ज्या महागाईच्या फटका किंवा परप्रांतीय थोडेसे विरोधात जाण्याच्या परिस्थितीत आहेत. परप्रांतीय काय विरोधात जाण्याचे? राज ठाकरे यांनी जे परप्रांतीयांवर जे हमले केले होते आणि ते राज ठाकरे आता महायुतीच्या सोबत थोडक्यात कपिल पाटीलच्या सोबत दिसत आहेत. म्हणून साहजिक आहे, ज्यांनी आम्हाला हकललं मारलं त्यांच्या बाजूने आम्ही मतदान का करावं असा एक असंतोष आहे. त्याचा फटका कपिल पाटीलला बसणार. राज ठाकरे किती मतं देतात हा प्रश्न आहे, परंतु राज ठाकरेंमुळे किती मतं जातील आणि किती मतं कमी होतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी भिवंडी मतदारसंघामध्ये परप्रांतीय फार मतदार आहेत, परंतु परप्रांतीय सुट्टी असल्यामुळे गावाकडे गेले असतील, बिहार UP वगैरे, तर त्यांचे मतदान जर कमी झालं तर त्याचा फायदा साहजिकच भाजपला भेटणार आहे. हा एक फायदा. परंतु त्याच्यावर परत आले आणि मतदान हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांनी मतदान जर इकडे केलं तर तो फटका कपिल पाटीलांना बसू शकतो असं मला एकंदरीत वाटतं. आता या ठिकाणची जर परिस्थिती घेतली की सिमेंटचे रस्ते फार डेव्हलप केले असं कपिल पाटीलांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे, परंतु विरोधक अजून बी म्हणतात की अनेक रस्त्यांचे कामं झालेली नाहीत. आज देखील रस्त्यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न तर सुटले नाही असं जरी परिस्थिती दिसली तरी अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत आणि ते उद्योगधंद्यां चालू करण्यासाठी किंवा गोडाऊन वगैरे हे सुरू राहू देण्यासाठी कुठंतरी मंत्री म्हणून किंवा खासदार म्हणून कपिल पाटील कमी पडलेत, ही सत्य परिस्थिती देखील नाकारता येत नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या ठाणे जिल्ह्याला तुमच्या
पाण्याचं काय म्हणजे धरणांचं जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्या ठिकाणी पाण्यासाठी लोकांना वनवन भटकावे लागते. ही दयनीय अवस्था आहे. शहापूर परिसरात तर 8-10 दिवसात पाणी येत नाही. अक्षरशः लोक मैलोगंती दूरदूरून पाणी आणतात. डोक्यावर हांडे गुंडे घेऊन जरी पाणी आणलं जातं. इतकी बिकट परिस्थिती आहे. आणि ते म्हणतात जल जीवन मिशनच्या माध्यमातून योजनेद्वारे घरघर पाणी आम्ही पोचवले आहे. परंतु सत्य परिस्थिती पाहिली तर जल मिशन योजनेद्वारे घरघर पाणी पोचले नसून ही योजना संपूर्णतः अपयशी ठरलेली आहे. यात फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जाते. ही सत्य परिस्थिती नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे कपिल पाटीलांना हे मुद्दे भोवणार आहेत. कारण की 2 वेळा स्टँडिंग खासदार राहून चुकलेले, मंत्रिपद देखील होते, सत्ता केंद्रात राज्यात. त्याच्यानंतर देखील लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये पाण्याच्या समस्या असेल, लाईट बिलच्या समस्या असतील, रोजगाराचा प्रश्न असतील, या समस्या सोडवण्यामध्ये कपिल पाटील कुठेतरी कमी पडलेले आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. आता या ठिकाणी दुसरे उमेदवार आहेत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा. राष्ट्रवादी पक्षातर्फे किंवा महाविकास आघाडीतर्फे ते उमेदवारी करत आहेत. परंतु सुरेश म्हात्रेंविरुद्ध एक पलटूराम म्हणून एक थोडासा कलंक लागला आहे. पण सुरेश म्हात्रे सांगतात की कपिल पाटीलांची गुंडगिरी, दादागिरी, दहशत आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी मला पक्ष बदलण्याची वेळ आली आणि त्यांचे हे थांबवण्यासाठी मला अजून अनेक वेळा पक्ष बदलावं लागलं तरी चालेल, परंतु मला कपिल पाटीलला कुठंतरी थांबवायचं आहे, असं सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा सांगतात. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक उद्योगपती आहेत, थोडे दमग नेता आहेत. दादागिरी वगैरे पैसा ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. तेच कपिल पाटील यांच्याकडे आहे. थोडक्यात तिरंगी मग तिसरा म्हटलं निलेश सांबरे. निलेश सांबरे दबंग नेता जरी म्हटला, साम दाम दंड भेद या सर्व गोष्टी असल्या, परंतु निलेश सांबरेंच्या एक जमेच्या बाजू असे आहेत की खऱ्या अर्थानं या तिन्ही उमेदवारांमध्ये निलेश सांबरेंचे सामाजिक उंची फार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचे कामं दिसतात. तर महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे यांच्या पक्ष बदलण्याचा मुळे त्यांना फार मोठा फटका बसेल. परंतु काँग्रेस देखील त्यांच्या मागे आता जोराने कामाला लागलेली आहे. म्हणून जिजाऊ प्रतिष्ठानचे निलेश सांबरे, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आणि भाजपचे मंत्री राहून चुकलेले कपिल पाटील अशी ही तिरंगी फाईट फार प्रबळ प्रमाणात मोठ्या प्रमाणावर होईल. निलेश सांबरे, कपिल पाटील तसेच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी जनतेच्या हितासाठी काय कामे केली आहेत? श्वेता, जर तू आपण सुरुवात करू पहिले कपिल पाटील मंत्री यांच्यापासूनच, जे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री होते. 2 वेळा ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर खासदार म्हणून मंत्री म्हणून त्यांनी कामच केलं नाही असं म्हणता येणार नाही. बऱ्यापैकी कामं झालेत. काही रस्त्यांचे कामं झाले असतील. जरी 35,000 कोटीचे म्हटले, ते रस्त्याचे कामं तेवढे नाही पण काही प्रमाणात तर झालेली आहेत. पाण्याचा प्रश्न थोड्या प्रमाणावर त्यांनी मार्गी लावलेला आहे, पण संपूर्णतः मार्गी जरी लावला नसेल तरी खासदार म्हणून मंत्री म्हणून त्यांनी कामं केलेली काही आहेतच. परंतु व्यक्तिगत पातळीवर सोशल क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात त्यांचे व्यक्तिगत कामं नाही, हे पक्षाच्या व्यासपीठावरचे कामं आहेत. त्याच्यानंतर सुरेश म्हात्रे. सुरेश म्हात्रे एक उद्योगपती आहेत. त्यांचं बऱ्याचपैकी चांगलं सर्वीकडे ओळख आहे. या माध्यमातून त्यांचे लहान मोठे कार्यक्रम होत असतात. ते थोड्याफार प्रमाणे सामाजिक क्षेत्रात लोकांच्या मदतीला जात असतात. ही त्यांची जमेची बाजू आहे. परंतु अनेक पक्ष बदलल्यामुळे त्यांच्यावर तो रोष आहे, तो भाग वेगळा. परंतु सामाजिक कार्य काहीतरी केलं आहे. आरोग्य, रस्ता वगैरे याच्या क्षेत्रात बी त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात थोडेफार काम आहेत, भरपूर कामं आहेत. पण जे अपक्ष उमेदवार, जिजाऊ प्रतिष्ठानचे जे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे आहेत, यांचं फार मोठं सामाजिक क्षेत्रात योगदान आहे. त्यांचं जर मी पाहिलं, या पालघर, ठाणे, थोडक्यात कोकण पट्टीमध्ये, थोडक्यात या कोकण जो विभाग म्हटला जातो, त्यांचं फक्त एका मतदारसंघापुरतं काम नाही, तर पालघर जिल्हा, ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर काम दिसतं. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या शाळा आणि ज्युनियर कॉलेज सुरू केले आहेत, त्याच्यामध्ये 9 म्हणजे 8 CBSE शाळा आणि एक ज्युनियर कॉलेज आहे, म्हणजे 9 शाळा आहेत. त्याच्यामध्ये 20,000हून अधिक विद्यार्थी मोफत शिक्षण घेतात. ही त्यांची जमेची बाजू आहे. 25 लाख विद्यार्थ्यांना त्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ते जवळजवळ दरवर्षी 25 लाख विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करतात. ही त्यांची शैक्षणिक याच्यामध्ये. आणि JEE आणि नेटच्या बाबतमध्ये विशेष मोफत प्रशिक्षण ते देतात. ही त्यांचं काम आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मला आवडतं, कारण की तरुणांना दिशा देण्यासाठी UPSC, MPSC आणि पोलिसांसाठी वाचनालय सुरू केले गेले पाहिजे, तर त्यांनी वाचनालय सुरू केलेली आहेत. आणि त्या ठिकाणी JEE, नेट, UPSC, MPSCचे कोचिंग क्लासेस घेतले जातात. त्यांचं पुस्तकं उपलब्ध करून दिले जातात. 45 वाचनालय आणि अभ्यासिका केंद्र त्यांचे आहेत.
हे सर्वात चांगलं बाजू आहेत. म्हणजे त्यांच्या इकडे पाहायला गेलं शैक्षणिक क्षेत्रामधले हे मोठे कामं. त्याच्यानंतर एक दिव्यांग मुलांची दिवाशी शाळा देखील आहे. त्या ठिकाणी 105 दिव्यांग विद्यार्थी यांना मोफत सर्व सुविधा भेटतात. 2 कौशल्य विकास केंद्र आहेत. 31 पोलीस अकॅडमी आहेत. त्याच्यात 5000हून अधिक महाराष्ट्र पोलीस दलात दाखल होऊन 150हून अधिक इंडियन आर्मी, BSF आणि CRPFमध्ये दाखल झालेले आहेत. हे सर्वात महत्त्वाचे शैक्षणिक तरुणांसाठी रोजगार मिळवण्यासाठी, नोकरीसाठी, MPSC UPSC पोलीस होण्यासाठी त्यांचं हे योगदान मोठं आहे. त्याच्यात सर्व परीक्षा घेतात, त्यांच्याकडे अभ्यास करण्याचा सर्व होतात तसं नाही, परंतु दिशा भेटते. अनेक गरीब विद्यार्थी पुस्तकं घेऊ शकत नाही, तिथं ते उपलब्ध होतात. हे काम राजकीय म्हणून जरी सोडलं तर त्यांचं हे फार जमेची बाजू आहे. त्याच्यानंतर सामाजिकदृष्ट्या विचारात गेलं, अग्निशमन केंद्र आहे. त्याच्यात 109हून अधिक विद्यार्थ्यांची अग्निशामक दलात निवड झालेली आहे. त्या अग्निशमन केंद्राला प्रशिक्षण दिलं जातं, हे चांगलं आहे. आणि निलेश सांबरेंचं आरोग्यदूत म्हणून देखील ओळख आहे. एक तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून हे UPSC, MPSC, CBSE, मुलांची निवासी शाळा, कौशल्य विकास केंद्र, पोलीस अकॅडमीमुळे त्यांना एक तरुणांचे प्रेरणास्थान म्हटलं जातं. तर आरोग्यदूत म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांनी अत्याधुनिक रुग्णालय सुरू केलं आहे. 24 तास 130 बेडचं मोफत उपचार असलेलं, दररोज 25हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 10हून अधिक वेगवेगळ्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जातात. 18 मोफत रुग्णवाहिका आहेत. त्या पूर्ण या 2-3 जिल्ह्यांमध्ये फिरतात. आतापर्यंत 200हून जास्त रक्तदान शिबिरं घेतली आहेत. तर प्रतिवर्षी त्यांची शिबिरं चालूच राहतात. 3 आरोग्य मोठे शिबिरे घेतले. एका शिबिरामध्ये जवळजवळ 500 आजारांवरती इलाज केले जातात. आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 3236 महिला बचत गटांची स्थापना करून सुमारे 80,000हून अधिक महिलांचा समावेश त्याच्यात आहे. त्यांना शिलाई मशीन, त्याच्यानंतर पापड बनवणे वगैरे असे जे गृहउद्योग आहेत ते शिकवले जातात. कोणाला कॉम्प्युटर शिकवलं जातं, शिलाई मशीन शिकवलं जातं. तर निलेश सांबरे, बाळामामा आणि कपिल पाटील यांच्या तुलनेमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये तरुणांसाठी रोजगार, आरोग्य या क्षेत्रामध्ये निलेश सांबरेंचं काम हे 1 नंबरवर आहे, मान्यच करावं लागेल. कपिल पाटील यांनी खासदार आणि मंत्रीच्या माध्यमातून जे काही कामं केले असतील ते कामं केलेच असतील. त्याच्यानंतर सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा, हे एक उद्योजक आहे, त्यांनी काही रोजगार उपलब्ध करून दिला काही, त्याच्यामुळे त्यांचंही काम आहे. पण तिन्हींच्या तुलनेमध्ये निलेश सांबरे यांचं काम फार मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून निलेश सांबरे सांगतात की मी आतापर्यंत 15 वर्ष प्रदीर्घ समाजसेवेनंतर राजकारणात एंट्री मारली आहे. तसे जिल्हा परिषद सदस्य होते, लहान मोठ्या राजकारणात ते होते, परंतु कुठंतरी फार मोठ्या प्रमाणावर मला लोकांसाठी कामं करता आली पाहिजे, तरुणांसाठी कामं करता आली पाहिजे, म्हणून मला खासदारकी द्या, असं निलेश सांबरेंचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे थोडा कल त्यांच्याकडे जातो. आता ते कितपत लोकांपर्यंत पोचतात, परंतु ते ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर म्हणून थोडंसं त्यांच्या विरोधात हे ठेकेदार हे रस्ते खराब केलेले आहेत त्यांच्याविषयी बदनामी आहेत. ती बदनामी तर दोन्हींबद्दल आहे. मग सुरेश म्हात्रे बी तसे बदनाम आहेत. पक्ष बदलण्यामुळे राजकारणाच्या ज्याला ठपका लागतो तो बदनाम होतोच. राजकारण आणि बदनामी हे सरळ गणित आहे. ज्याला बदनामी सहन होत नाही त्यांनी राजकारणात पडू नये. थोडक्यात तुम्ही जे पाप केलं नाही तर ते पाप केलं म्हणून तुमच्यावर टप्पा ठेवला जातो, ते तुम्हाला ऐकावंच लागतं. कारण की राजकारणात आहेत, समाजकारणात, राजकारणात काम करत असताना ह्या गोष्टीला सामोरे जावेच लागतं. या तिन्हींमध्ये आज तुल्यबळ फाईट सुरू आहे. ही तिरंगी लढत म्हणेल मी. आता कपिल पाटील हॅड्रिक मारणार का, याच्यासाठी भाजपने पूर्ण जोर लावला आहे. पण कपिल पाटीलवर नाराजी बी तेवढीच आहे. त्या नाराजीचा फायदा सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा आणि जिजाऊ प्रतिष्ठानचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे कशा पद्धतीने घेतात याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शेवटचे आता 2 दिवस राहिलेले आहेत. शेवटच्या 2 दिवसामध्ये मतदान कोण कसे काढून घेते, आपल्या बाजूचे मतदार हे जास्तीत जास्त मतदान पेटीपर्यंत पोहोचवण्यामध्ये कोण यशस्वी होतो याच्यावर विजय अवलंबून आहे. याच्यामध्ये भाजप थोडं वरचढ ठरतं. भाजपच्या खालेखाल निलेश सांबरे ठरतात, कारण की त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेकांना ज्यांचा लाभ झालेला आहे. कोणाचं आरोग्य शिबिरामध्ये मदत केल्यामुळे ते त्यांच्या बाजूने राहतात. ज्यांच्या दुःखाच्या वेळी जो कामात येतो त्याला कोणी विसरत नाही. हे निलेश सांबरेंना ते आशीर्वाद भेटतील आणि त्या आशीर्वादामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकरू असं त्यांना वाटतं. परंतु पैशांमुळे देखील मतदान फाकतं असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी भाजप 1 नंबरवर आहे. भाजपकडे आज 10 वर्षाची सत्ता आहे. केंद्रातील, राज्यातील सर्वात जास्त पैशावाला पक्ष कोणता, तर मी म्हणेल भाजप. टोले जंग इमारती आहेत भाजपच्या कार्यालयाच्या, ज्या कोणत्याच पक्षाकडे नाही आहेत. आणि भाजपचं बूथ यंत्रणेवर चांगली पकड असल्यामुळं
त्यांची ती यंत्रणा फार मोठ्या प्रमाणावर लागते. त्या ठिकाणी सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा थोडे कमी पडतील. परंतु ही लढाई ही तिरंगीच आहे. त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणाला 2 दिवसापर्यंत मतदार आणि लोकांना जास्तीत जास्त मतदानासाठी कोण घेऊन जातं याच्यावरही विजयाचं गणित अवलंबून आहे. तर प्रचार यंत्रणेमध्ये कोण आघाडीवर आहे? स्वतः 4 दिवसापूर्वीची जर परिस्थिती पाहिली तर जितेऊ प्रतिष्ठानचे जे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे होते, यांच्या कार्यकर्त्यांच्या ताफा वगैरे वगैरे, त्यांच्या कामांमुळं, त्यांच्या संस्थांच्या विद्यार्थ्यांपासून जे कामाला लागले शिक्षक वगैरे, त्याच्यामुळे ते आघाडीवर दिसत होते आणि जोमाने काम करत होते. त्यांची बहीण वगैरे वगैरे जोरात कामाला लागलेले आहेत. परंतु नरेंद्र मोदींची सभा घेऊन कपिल पाटीलने आपल्या बाजूने कुठेतरी वातावरण निर्माण करण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहेत. कारण की नरेंद्र मोदींची सभा घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी ताकद लावली आणि त्या ठिकाणून थोडं वातावरण बदललेलं आहे. म्हणून आताच्या परिस्थितीला 1 नंबरवर निलेश सांबरे प्रचार यंत्रणेत आघाडीवर दिसत असले, त्याच्या पाठोपाठ कपिल पाटील दिसतात. तर त्याच्या मागोमाग सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा देखील दिसतात. त्यांनी शरद पवार, ठाकरे, अमोल कोल्हे, सुषमा अंधारे यांच्या सभा लावल्यात. त्याच्या माध्यमातून एक वातावरण निर्माण झाले. आताच्या परिस्थितीला अल्पसंख्याक समाज जो आहे, मुस्लिम समाज जो आहे, तो भारतीय जनता पार्टीला जाणार नाही. कारण की भारतीय जनता पार्टी जे HMचे करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा एक फटका त्यांना बसणार आहे. मग याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सुरेश म्हात्रे मुसलमान मतं घेण्यामध्ये ओढवण्यामध्ये यशस्वी ठरतात का निलेश सांबरे? हा याचा दोन्हींचं मुसलमान समाजावर पगडा चांगला आहे. त्याच्यात कोण कसे मतं घेतात? जर त्याच्यामध्ये सर्व निम्मे मतं घेण्याचा प्रयत्न झाला तर ही तिरंगी फाईट शेवटपर्यंत सांगता येणार नाही कोण विजयी होणार. त्याच्यामुळे आजच्या तारखेला कपिल पाटील आणि निलेश सांबरे हे प्रचार यंत्रणेवर फार आघाडीवर आहेत. तर सुरेश म्हात्रे कुठेतरी मागे आहेत. परंतु भाजपच्या विरोधात मतदार त्यांना पडतील अशी त्यांना अपेक्षा आहे. म्हणून मी शेवटपर्यंत एकच सांगेल, ही फाईट तिरंगीच असेल. त्या ठिकाणी कमळ फुलणार, तुतारी वाजणार की शिलाई मशीन चालणार, हा सर्व शेवटपर्यंत संभ्रमच राहणार आहे. त्याच्यामुळे कमळ फुलवण्यासाठी कपिल पाटीलांना शेवटपर्यंत आता साम दाम दंडभेद, दामच्या भरपूर आहेत, त्या दामच्या माध्यमातून ते आपल्याकडे मतं खेचतात का? तुतारीवाले भाजपच्या विरोधात बोलून तुतारी वाजवतात का? शिलाई मशीन आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, त्याच्यानंतर आरोग्यविषयक कामाच्या जोरावर विजय मिळवतात का? हे 4 तारखेलाच होईल. परंतु जे सोमवारी मतदान आहे त्याच्यातून कोणाची बाजी भक्कम ठरेल ते जवळजवळ संध्याकाळ रात्रीपर्यंत लक्षात येईलच. त्यानंतर आपण परत 25 तारखेच्या नंतर एक मुलाखत घेणारच आहोत. त्याच्यामध्ये आपण अजून परत झालेल्या महाराष्ट्राच्या 48, कारण की 2 टप्पे बाकी राहतील, महाराष्ट्राचे 5 टप्पे संपलेले असतील, त्या 2 टप्प्यांची काय परिस्थिती शेवटी राहील आणि ह्या 5 टप्प्यांमध्ये काय परिस्थिती झाली त्याचं विश्लेषण आपण करणारच आहोत. पण मी एकच सांगेल की ही भिवंडी मतदारसंघ हा फार चुरशीचा ठरलेला आहे. भाजपसाठी बी तेवढाच महत्त्वाचा, महाविकास आघाडीसाठी बी महत्त्वाचा आणि जिजाऊ प्रतिष्ठानचे अपक्षचे निलेश सांबरे यांनी पूर्ण ताकद लावून दिलेली आहे. परंतु आता खऱ्या अर्थानं मतदार काय करतात हे येणारा काळच दाखवेल. तर आता बघूया भिवंडी मतदारसंघात कपिल पाटील यांचा कमळ फुलतं की सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांची तुतारी वाजते की निलेश सांबरे यांची शिलाई मशीन चालते. तर एकच सांगेन, मतदार राजा जागा हो, निवडणुकीचा धागा हो. निवडणूक ही नांदी आहे, मुजरांना हकलण्याची ही सुवर्ण संधी आहे. शेवटी हेच सांगेन, 20 मे रोजी आपला मतदान हे सर्वांनी करावे. न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पाहत राहा न्यूज पोलीस रिपोर्टर.